आज संसदेच्या दोन्ही सभागृहातून एकूण निलंबित खासदारांची संख्या ऐतिहासिकदृष्ट्या फार मोठी आहे आणि या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभा खासदार वंदना चव्हाण. वंदनाताई, काय सांगाल? आज पहिल्यांदा इतकी मोठी संख्या पाहायला मिळते आणि खासदार निलंबित झालेत. तुम्हाला काय वाटते? सुप्रियाताईंचं आणि अमोल कोल्हेंचं सुद्धा निलंबन झाल्याचं कळतंय. कालच जी संख्या झाली होती 90, दोन्ही हाऊसेस मिळून 90 संख्या झाली होती. हीच मी ऐकलं की इतिहासात आत्तापर्यंत पार्लमेंटच्या इतिहासात कधी एवढी संख्या मध्ये खासदार निलंबित झालेले नाहीत आणि त्याच्यात आज आणखीन 41 जणांची भर पडली. अतिशय शोकांतिका वाटते की ज्या ठिकाणी पार्लमेंट हे लोकशाहीचं सर्वात उच्च स्थान आहे, या ठिकाणी लोकशाही पद्धतीने विषय मांडले पाहिजेत आणि त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे. पण आज गेले काही वर्ष आपण बघतोय हे सरकार आल्यापासून की विषय असतील त्याला बोलून द्यायचं नाही, मुस्कटदाबी करायची किंवा टाईम बंद करून टाकायचा. एवढंच नव्हे पण सरकारवर कधी आम्ही टीका केली की लगेचच नाही आता हे नाही बोलायचं, पुढे चला, या पद्धतीचं ज्यावेळेला हाऊसचे चेअरमन म्हणतात किंवा स्पीकर म्हणतात त्यावेळेला खरंच आपल्या देशात डेमोक्रेसी संपुष्टात येते का, असा मोठा प्रश्नचिन्ह येतो. आणि म्हणूनच तुम्ही बघता की ह्या वेळेला एक साधा मुद्दा होता. अतिशय गंभीर बाब आहे की पब्लिक गॅलरीमधनं 2 मुलं लोकसभेमध्ये उडी मारतात, गॅस सोडला जातो. अनफॉर्च्युनेटली तो गॅस पॉयझनस नव्हता, विषारी नव्हता, पण हा असू शकतो, उद्या काही होऊ शकतं. आणि अशा वेळेला जर लोकशाहीमध्ये आम्ही ऑपोजिशन मेंबर्स आमच्या सगळ्यांच्या सुरक्षिततेचा नाही, मी म्हणणार की पार्लमेंट हे संपूर्ण देशाचं एक आयकॉनिक स्ट्रक्चर आहे, डेमोक्रेसीचं आयकॉनिक स्ट्रक्चर आहे. तर त्या ठिकाणी ह्या पद्धतीची सिक्युरिटी जर अवेलनातेची झाली असेल तर प्रश्न विचारलेच पाहिजेत. किंबहुना मी तर म्हणेन प्रश्न विचारेपर्यंत सरकारने थांबलंच नाही पाहिजे. स्वतःहून पुढाकार घेऊन त्या ठिकाणी होम मिनिस्टरनी स्टेटमेंट देणं की गंभीर बाब आहे, आम्ही ह्याच्यामध्ये लक्ष घालतो आणि तुम्हाला नंतर स्टेटमेंट, एवढं जरी म्हणाले असते तरी मला वाटतं एवढा सगळा हे नाट्यमय जे रोज चालले हे झालं नसतं. पण आमचा अधिकार आहे प्रश्न विचारणं. आणि आम्हीच काय, उद्या प्राईम मिनिस्टर असतील, मिनिस्टर्स असतील, त्यांचा पण जीव धोक्यात नाही का जात पार्लमेंटमध्ये अशी अटॅक होतो त्यावेळेला. त्यामुळे साधी गोष्ट होती, त्याच्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येमध्ये खासदारांचं निलंबन करणं हे अत्यंत गंभीर बाब आहे आणि लोकशाहीला हा अत्यंत मोठा धोका आहे. पण ताई, जे आता संसदीय मंत्र्यांनी म्हटलंय आणि जे लोकसभा सचिवालयाचं पण म्हणणं होतं गेल्या 2 निलंबनात की नियमांचा भंग केला जातोय विरोधी पक्षाकडून, तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे की सगळ्या खासदारांनी नियमभंग केला होता? नियमांचा भंग कसा होतो मला सांगा? तुम्ही प्रश्न विचारणं म्हणजे नियमांचा भंग आहे का? तर बिलकुल नाही. ह्याच्यासाठी तुम्ही उत्तर देत नाही म्हणून त्याच्यावर आम्ही एखादी पाऊल पुढे घेणं किंवा वेलच्या जवळपास जाणं, ह्याचा भंग होतो का? तर नाही. शेवटी ही डेमोक्रेसी आहे. तुम्ही जर आमची मुस्कटदाबी करणार असाल तर लोकांसाठी जे आमची जबाबदारी आहे ते आमचं तिथं प्रश्न मांडणं किंवा म्हणणं मांडणं ही आमची जबाबदारी आहे. आणि त्याच्यामध्ये आम्हाला जर कोणी थोपवत असेल तर नियमभंग काय केलं आहे असं मला वाटत नाही. आणि मला स्वतःच्या बाबतीत मला माहिती आहे, आमच्या हाऊसमध्ये आम्ही काही जण वेलमध्ये पण गेलो नव्हतो. वास्तविक आम्ही त्या पायऱ्यांवर होतो, घोषणा पण दिल्या नव्हत्या. मी तर सकाळी पण नव्हते, पण असू दे, हरकत नाही. आम्ही युनायटेड इंडिया म्हणून उभे राहिलेलो आहोत. त्यामुळे निलंबन केलं ना, हा आज आम्हाला ऑनर बॅच असं समजतोय. जसं मनोज झा म्हणाले, इट इज अ बॅच ऑफ ऑनर, तसंच आम्ही समजतो की सत्यासाठी आम्ही लढतोय आणि त्याच्यासाठी जर आम्हाला निलंबन करणार असतील तर वी विल टेक इट इन ग्रेट स्पिरिट. पण ताई, जर असंच निलंबन सत्र सुरू राहिलं आणि मग तुम्हाला जाताच नाही आलं अधिवेशन संपेपर्यंत, तर मग पुढची स्ट्रॅटेजी काय असेल? आता उद्या परवा काय केलं जाईल? कारण सभागृहात शेवटी जावं लागेलच जर आवाज उठवायचा असेल तर. काय वाटतंय? खरं म्हणजे अत्यंत महत्त्वाची बिलं आहेत जी हाऊसमध्ये येणार आहेत आणि त्याच्यामध्ये IPC, CRPC आणि एव्हिडन्स ॲक्ट जो अत्यंत महत्त्वाचा कायदा आहे तो कलोनियल आहे असं म्हणून त्याला संपूर्ण तुम्ही बदलताय. म्हणजे 302 कलम जे होतं ते 302 कलमातला कंटेंट तोच राहणार, पण त्याचा कलमचा नंबर बदलणार. हा कसला फरक पडला? आणि तुम्हाला चेंजेस करायचे असतील तर तुम्ही अमेंडमेंट आणून करू शकता. एवढे एज ओल्ड कायदे तुम्ही बदलणं हे चुकीचं आहे आणि त्यांना माहीत आहे की हा बॅकलॅश फार मोठ्या प्रमाणात होणार आहे. आज वकिलांना, पोलिसांना
हे जे कायदे सगळ्यांना माहीत आहेत, सर्वसामान्य माणसाला 302, 420 हे अगदी बसलेले आहेत मनामध्ये आणि तुमच्या ब्रेनमध्ये. त्यामुळे हे जर तुम्ही चेंज करणार असाल तर त्याला विरोध होणार आहे आणि बहुतेक ते अँटिसिपेट करतायत म्हणून आम्हाला निलंबित केलं की काय असा प्रश्नचिन्ह आहे. असं आहे की मग निलंबित झाल्यामुळे किंवा निलंबित होत असलेल्या खासदारांमुळे उलट तो मार्ग सोपा होतोय, मग गोंधळ करणारे खासदार सरकारलाच एक सोपा करून देत आहेत त्यांचा रस्ता, असं वाटतंय का? वेल, आम्हाला निलंबन व्हायचं नव्हतं, आम्हाला आमचे प्रश्न मांडायचे होते. पण तुम्हाला जसं सांगितल्याप्रमाणे शिल्लक कारणावर त्यांनी हाऊस चेअरमननी म्हणा किंवा स्पीकरनी निलंबित केलंय. म्हणजे त्याच्या मागचा उद्देश त्यांना आपल्याला स्पष्ट होतोय. काय असं आम्ही केलं, काय एवढं केलं की त्याला निलंबित आम्हाला एवढ्या मोठ्या संख्येमध्ये करायला पाहिजे. असं तर गोंधळ नेहमी होतोच हाऊसमध्ये, हे काय वेगळं नव्हतं. मला आठवते मी 2018 पहिल्यांदा ज्यावेळेला खासदार झाले 2 वर्ष, त्यावेळेला UPA गव्हर्नमेंट होतं आणि त्यावेळेला एक दिवस सुद्धा 2014 त्यावेळेला 2 वर्ष म्हणजे 2014 आणि मग हे नंतर 2012 मी खासदार झाले. 2014 सत्ता बदल झाला, तर 2012 ते 2014 हेच सत्र चाललं होतं. एकही दिवस चालला नाही, एक्सेप्ट दिल्लीची रेप केस झाली त्यावेळेला जे जस्टिस वर्मा कमिटीच्या माध्यमातून जे चेंजेस घडवले तेवढं एक फूड सिक्युरिटी बिल, हे 2-3 बिलं सोडली तर काहीही चर्चा नाही. रोज काय ना काय विषय काढायचा आणि हाऊस डिस्टर्ब करायचं. पण त्यावेळेला निलंबित नव्हतं कोणाला केलं. डेमोक्रेटिक प्रोसेस आहे असं स्वतः अरुण जेटली म्हणाले होते की इन अ डेमोक्रेसी असे दिस इज द वे ऑफ डिस्ट्रप्शन इज अ वे ऑफ शोईंग युअर डिसेंट अँड ऑपोजिशन. सो आता काय झालं, आता कसं ते चेंज झालं? धन्यवाद. तर या होत्या वंदना चव्हाण, ज्यांनी म्हटलंय की अशा प्रकारे खासदारांना निलंबित करण्याचं काही कारण नव्हतं, आम्हाला निलंबित व्हायचंही नव्हतं, तरी सुद्धा सरकारने केलेलं आहे. कॅमेरा पर्सन मोहितसह सोमेश कोलगे, ABP माझा, नवी दिल्ली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.